हृदयस्पर्शी कथा. सकाळचे 11 वाजले होते. एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात हातात एक जुना लिफाफा घेऊन आत प्रवेश करत होता. मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करताच तिथे उपस्थित असलेले सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव होते महेंद्र पाल. त्याच्या एका हातात काठी होती तर दुसऱ्या हातात जुना लिफाफा होता. ते हळूहळू पुढे सरकत ग्राहकांच्या असलेल्या काउंटरकडे जाऊ लागले. त्या काउंटरवर ग्राहकांची मदत करण्यासाठी सीमा नावाची एक महिला बसली होती. महेंद्र पाल सीमाकडे हळूहळू पोहोचले, पण बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही महेंद्र पाल यांच्यावरच होत्या. महेंद्र पाल सीमाजवळ जाऊन अत्यंत नम्रतेने म्हणाले, "मॅडम बघा, माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे. माझं खातं व्यवस्थित चालत नाही." असं म्हणत त्यांनी तो जुना लिफाफा सीमाच्या पुढे केला. मात्र सीमा त्यांच्या साध्या कपड्यांकडे बघून त्यांना ओळखू शकली नाही आणि म्हणाली की, "सर, तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना? मला वाटतं तुमचं खातं इथं नसेल." त्यावर महेंद्र पाल शांतपणे म्हणाले, "बाळा, एकदा बघून तरी घे. कदाचित माझं खातं याच बँकेत असेल." त्यावर सीमा तो लिफाफा घेत म्हणाली, "बाबा, या थोडा वेळ लागेल." असं म्हणून ती पुन्हा तिच्या कामामध्ये व्यस्त झाली. इतर लोकही आपापल्या कामात व्यस्त झाले. महेंद्र पाल वाट पाहू लागले. काही वेळ थांबल्यानंतर महेंद्र पाल म्हणाले, "बाळा, जर तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन कर. खरं तर मला त्यांच्याशीच थोडं काम आहे. मी त्यांच्याशी बोलतो." तिने फोन उचलला आणि मॅनेजरच्या कॅबिनचा नंबर डायल केला. फोन करून तिने मॅनेजरला सांगितलं, "सर, एक वृद्ध व्यक्ती आपल्याला भेटायचं म्हणत आहे. मी त्यांना आत पाठवू का?" मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला. महेंद्र पाल अत्यंत साधारण कपड्यात दिसत होते. मॅनेजरने फोनवरच सीमाला विचारलं की, "हा व्यक्ती आपल्या बँकेचा ग्राहक आहे का?" त्यावर सीमा म्हणाली, "सर, हे मला माहिती नाही, पण ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे." मॅनेजर म्हणाला की, "अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यांना कुठेतरी बसवून ठेवा. थोडा वेळ बसतील आणि मग निघून जातील." मॅनेजरच्या या आदेशावरून सीमाने महेंद्र पाल यांना वेटिंग एरियामध्ये बसण्यासाठी सांगितलं. ती म्हणाली, "सर, तुम्ही इथे वेटिंग एरियात बसा. मॅनेजर साहेब थोड्या वेळातच फ्री होतील, मग भेटतील." महेंद्र पाल वेटिंग एरियाकडे निघाले. त्यानंतर महेंद्र पाल वेटिंग एरियातली एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले. बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेनेच पाहत होते, कारण त्या बँकेत येणारी सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे सूट-बूट घालून यायचे. महेंद्र पाल यांच्या साध्या कपड्यांमुळे त्यांचं तिथे असणं लोकांना खटकत होतं. बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंतच असायचे. त्यामुळे महेंद्र पाल यांचं बँकेत खातं असण्याची शक्यता कोणी मानत नव्हतं. काही लोक विचित्र नजरेने बघत होते, तर काही त्यांच्याबद्दल टीका करत होते. "हा माणूस कोण आहे आणि इथे काय करतोय?" या प्रकारच्या टीका तिथले कर्मचारी करत होते. मात्र हे सर्व थेट महेंद्र पाल यांच्या कानावर येत होतं आणि त्यांनी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता नंबर येण्याची वाट पाहू लागले होते. त्यानंतर अजय नावाचा एक छोट्या पदावर काम करणारा कर्मचारी बाहेर गेला होता. तो परत आल्यावर त्याने पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे आणि सगळे लोक त्याच्याबद्दल कुजबूज करत आहे. अजयनेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच महेंद्र पाल यांच्याकडे गेला. तिथे जाऊन त्याने आदराने विचारलं, "बाबा, तुम्ही इथे का आलात? तुमचं इथं काही काम आहे का?" त्या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं की, "मला मॅनेजरला भेटायचंय. माझं त्यांच्याकडे थोडं काम आहे." त्यावर अजय म्हणतो, "ठीक आहे, थोडा वेळ इथे बसा. मी मॅनेजरशी बोलून येतो." अजय मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जातो आणि वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो. मॅनेजर म्हणतो की, "मला माहिती आहे. मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे. मला वेळ नाही अशा लोकांना भेटायला. थोडा वेळ तिथे बसेल आणि नंतर निघून जाईल." असं ऐकून अजय अस्वस्थ होतो. तेवढ्यातच मॅनेजर अजयला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि म्हणतो की, "तुला त्याच्याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. आपलं काम कर." अजय नाईलाजाने दुसऱ्या कामाला लागतो. त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून 1 तास होतो. त्यांनी खूप संयम ठेवला होता, पण शेवटी त्यांना सहन झालं नाही. ते हळूहळू उठले आणि थेट मॅनेजरच्या कॅबिनकडे जाऊ लागले. त्यांना येताना पाहून मॅनेजर पटकन आपल्या कॅबिनमधून बाहेर आला आणि त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहिला. मॅनेजरने थोडं हसतच विचारलं, "बोला बाबा, तुम्हाला काय काम आहे माझ्याशी?" त्यावर महेंद्र पाल आपला लिफाफा पुढे करत म्हणतात, "बाळा, हे बघ. या लिफाफ्यात माझं बँक अकाउंटची सगळी माहिती आहे. माझ्या अकाउंटमधून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही. कृपया तपासून सांग, नक्की काय अडचण आहे." हे ऐकल्यावर मॅनेजर काही वेळ विचारात पडतो आणि मग म्हणतो की, "बाबा, जेव्हा बँकेच्या खात्यात पैसे नसतात तेव्हाच असं होतं. मला वाटतं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नसतील, म्हणूनच तुमचा व्यवहार थांबलेला असेल." त्यावर महेंद्र पाल विनम्रपणे म्हणतात, "बाळा, आधी तू एकदा माझं अकाउंट तपासून तर बघ. त्यानंतर तुला कळेल. असे अंदाजाने कसे सांगू शकतोस तू?"
मॅनेजर हसू लागतो आणि म्हणतो, बाबा, हे माझे अनेक वर्षांचे अनुभवाचे बोल आहे. इतकी वर्ष मी हेच काम करत आलोय. तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळतं की कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये किती पैसे असतील. तुमच्या खात्यात तर मला काहीही असेल असं वाटत नाही. आणि आता मी म्हणतो की तुम्ही इथून निघून जा. ग्राहक तुमच्याकडे पाहत आहे. हे ऐकल्यावर महेंद्रपाल शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी निघतो. पण या लिफाफ्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून तर घे. कदाचित तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. असं सांगून ते निघून जातात. चालता चालता जेव्हा ते बँकेच्या गेटजवळ पोहोचतात तेव्हा ते वळून म्हणतात, तुला या गोष्टीचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल. हे बोलून ते बँकेच्या दरवाजातून बाहेर पडतात. मॅनेजरला त्यांचे शब्द ऐकून थोडासा धक्काच बसतो, पण लगेचच तो स्वतःला सावरतो. म्हाताऱ्याकडे पाहून त्याला राग येतो, पण तो माझं काय बिघडवेल म्हणून मॅनेजर पुन्हा आपल्या केबिनमध्ये जातो. मॅनेजरच्या टेबलावर महेंद्रपाल यांनी ठेवलेला लिफाफा अजूनही तिथेच पडलेला असतो. अजय तो लिफाफा उचलतो आणि त्यातील माहिती तपासण्यासाठी आपल्या संगणकावर लॉग इन करतो. लिफाफ्यातील माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो. तपासताना अजयला कळतं की जो वृद्ध व्यक्ती इथे आला होता तो प्रत्यक्षात या बँकेचा एक प्रकारे मालकच आहे. बँकेचे बरेचसे शेअर्स त्याच्याकडेच आहे. हे समजल्यावर अजय प्रचंड चकित होतो. त्याला पूर्ण खात्री होते की ते वृद्ध व्यक्ती बँकेचे खरे मालक आहेत. अजय त्या माहितीची प्रिंट काढतो आणि मॅनेजरकडे घेऊन जातो. त्यावेळेस मॅनेजर आपल्या केबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी वेगवेगळ्या योजना समजावत बोलत असतो. अजय हे सगळं नोटीस करतो आणि मग मॅनेजरच्या केबिनमध्ये प्रवेश करतो. अजयकडे पाहून मॅनेजर हातानेच इशारे करतो आणि त्याला मी नंतर बोलतो असं कळवतो. त्यानंतर अजयही इशाऱ्याने सांगतो की ही त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे जी व्यक्ती इथे सकाळी आली होती आणि तुम्ही तिला असंच हाकलून दिलं होतं. कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा. असं म्हणून मॅनेजरच्या टेबलावर तो रिपोर्ट ठेवतो. मॅनेजर रिपोर्ट बघण्यासाठी नकार देतो, पण अजय पुन्हा त्याला नम्रतेने म्हणतो, सर, जर तुम्ही हा रिपोर्ट एकदा पाहिला तर खूप बरं होईल. तरीही मॅनेजर दुर्लक्ष करतो आणि परत अजयच्या दिशेने रिपोर्ट सरकावतो आणि म्हणतो, मला हा रिपोर्ट बघण्याची काही गरज नाही. मला अशा ग्राहकांमध्ये अजिबात रस नाही. मी त्याची हालत बघूनच त्याच्या खात्यात कवडीही नसेल असा अंदाज केला होता. अजय रिपोर्ट उचलून आपल्या कामाला परत लागतो. बँकेचा गोंधळ शांत होतो आणि सगळे लोक पुन्हा आपल्या कामात गुंतून जातात. संध्याकाळ होते. बँकेचा दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी नेमकं त्याच वेळी ज्यावेळी महेंद्रपाल काल आले होते ते परत बँकेत येतात. पण आज त्यांच्यासोबत सूटबूट घातलेली एक व्यक्ती असते. त्यांच्या हातात एक बॅग असते. बँकेत प्रवेश करतात ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. ते थेट मॅनेजरकडे पाहून हाताने इशारा करतात, जणू त्याला बोलावण्याचं सांगत असतात. तेव्हा मॅनेजर घाबरतच आपल्या केबिनमधून बाहेर येतो आणि महेंद्रपाल यांच्यासमोर उभा राहतो. महेंद्रपाल शांत म्हणतात, मॅनेजर साहेब, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. काल तुम्ही माझ्याशी जसं वागलात ते अत्यंत अनुचित होतं. ते सहन करण्याजोगं नव्हतं. आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा. हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो, पण मनाशी विचार करतो की हा म्हातारा मला काय शिक्षा देणार. त्या क्षणी महेंद्रपाल पुढे म्हणतात, तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे आणि तुमच्या जागी अजयला मॅनेजर म्हणून नेमण्यात आलं आहे. तुम्हाला आता घरी जावं लागणार आहे. हे ऐकताच मॅनेजर आणखी संतापतो आणि म्हणतो, अरे म्हाताऱ्या, तू कोण मला हटवणार? माझ्या निर्णयावर तुझं काही नियंत्रण नाही. त्यावर महेंद्रपाल शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात की माझ्याकडे या बँकेचे 60% शेअर्स आहेत. एका अर्थी तुम्ही मला या बँकेचं मालकच समजू शकतात. मी केवळ तुम्हाला हटवू शकतो असं नाही, तर तुमच्या जागी दुसऱ्याची नेमणूकही करू शकतो. एवढे अधिकार माझ्याकडे आहेत. हे ऐकल्यावर बँकेतील सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले सर्व ग्राहक स्तब्ध होऊन महेंद्रपाल यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. महेंद्रपाल यांच्यासोबत आलेली व्यक्ती आपली बॅग उघडतो आणि त्यातून एक पत्र काढतो. ते अजयला देतो. ते पत्र म्हणजे अजयच्या प्रमोशनचे असते, ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दुसरं पत्र काढलं, ते मॅनेजरच्या कामावरून काढून टाकण्यात आलं आहे याचं. महेंद्रपाल पुढे म्हणतात, तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत आणि तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहकांना वागणूक देत आहात हे आपल्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही. हे ऐकताच मॅनेजरला घाम फुटतो आणि आपली चूक तो मान्य करतो, माफी मागतो. मात्र महेंद्रपाल शांतपणे त्याला थांबवतात आणि म्हणतात, तुम्ही माफी कोणत्या गोष्टीसाठी मागत आहात आणि मी तुम्हाला का म्हणून माफ करावं? तुमचं माझ्याशी कालचं वागणं बँकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरोधात होतं.
तुम्ही कधी या बँकेच्या नियमांचा अभ्यास केला आहे का? महेंद्रपाल पुढे म्हणतात, या बँकेत गरिबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली जाईल. हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेसच ठरवलं गेलं होतं. प्रत्येक व्यक्तीला समान मानले जाईल. कोणाचाही अपमान होणार नाही. जर कोणी कर्मचारी असं वागत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. तुम्हाला तर माझे आभार मानले पाहिजे. मी तुम्हाला या गोष्टींसाठी काही दंड देत नाही म्हणून. तुम्हाला उरलेले सर्व पगारही देण्यात येतील. पुढे ते म्हणतात, तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं. यासाठी कोणासोबतही अशी वागणूक होऊ नये याची ही शिकवण आहे. पण अजय, ज्याच्या हातात काहीच नव्हतं, त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली आणि मदतीची इच्छा दाखवली. तोच खरा या पदासाठी योग्य आहे. तो लोकांच्या कपड्यांवरून ओळखत नाही, हे सांगून महेंद्रपाल सीमाला बोलावतात. सीमा, तुम्ही इकडे या. महेंद्रपाल तिखट आवाजात बोलतात, मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतोय, पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख करणं हे योग्य नाही. तुम्ही प्रत्येकाला शांतपणे आणि विनम्रपणे पाहिलं पाहिजे. जर तुम्ही मला पहिलेच व्यवस्थित विचारलं असतं तर मला मॅनेजरकडे जावं लागलं नसतं. सीमा हे ऐकून हात जोडून माफी मागायला लागते. माझ्याकडून चूक झाली आहे, पुढे असं होणार नाही. महेंद्रपाल शांत होतात आणि मग त्या व्यक्तीला सोबत घेऊन बँकेतून बाहेर जाऊ लागतात. बाहेर जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना म्हणतात की अजयकडून तुम्ही लोकांनी खूप काही शिकायला हवं. मी तुम्हा सर्वांना एक संधी देत आहे. जितकं होईल तितकं त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. आणि पुढे म्हणतात, मी वेळोवेळी इथे कोणाला तरी पाठवत राहील जो तुमच्या कृत्याबद्दल मला रिपोर्ट करत राहील. हे सर्व ऐकून कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात, आता चांगलं काम करायला हवं, कारण या पुढच्या वेळेस महेंद्रपाल यांचा सामना नको करायला. प्रत्येक कर्मचारी त्याच्या कामात सुधारणा करत होता. महेंद्रपाल यांचे हे कृत्य सर्वत्र पसरतं. सर्व लोक बँकेची प्रशंसा करू लागतात. ते म्हणतात, जर मालक असे असतील तर ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. महेंद्रपाल यांनी मालक म्हणून आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडलं होतं आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला.